मस्त कशा चांगले तर मी आमच्या गावाकडे आहे तर इथं आम्ही शेतामध्ये जेवणाचं काय करतो म्हणजे हे समजा जेवणाची शेतामध्ये पार्टी करायची इथं आम्ही चुलीवर भांडी मी आम्ही दोघं जण स्वयंपाक करतो मला देत नाही एडिट करून अपलोड करून टाकते तिच्या दोघं मुली पण आलेल्या होत्या त्या माईच्या तर माईने आता इथं भाकरी वगैरे झालेल्या आहेत आमच्या आणि बघू शकता खूप छान भाकरी झाल्या खूप छान मजा बी येत होती आम्हाला आणि चुलीवरचा अनुभव थोडा वेगळाच असतो आता त्या तर कायम बनवत राहतात पण माझ्यासारख्याला जे सिटीमध्ये राहतात त्यांच्यासाठी थोडं वेगळं जे नाशिकला काय आम्ही रोज बनवत नाही तरी इथं आता आम्ही भाकरी झाल्या इथं भात करायची तयारी करतोय तर माझ्या दोघं पुतणी आहेत जो आपले पिंपळाच्या आजीला माझी लहान पुतणी आहे ती आहे ना बाबांचा नंबर तर ती पण आहे मग थोडंसं हे होतंय मग हे बघा ही जी आहे ही मोठी आहे ती लहान आहे तिची मुलगी आहे ती इशू तिचाही ब्लॉग आहे मागच्या वेळेस मी बोलली होती तर ही ती आहे मोठी आहे आणि ही लहान आहे तर या तिला हसू जास्त येईल तर इथं आता आमचा भात तयार झालेला आहे आणि कसं या दिवसात लवकर अंधार पडायला लागून जातो म्हणून ते खूप हे झालं तर ही माझी लहान पुतणी आणि हा पुतण्या ही माझे मिस्टर हे रोहन मोबाईलमध्ये तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं आमचा भात जवळ झालेला आहे आता आणि माईने भात करून घेतल्यानंतर आता भाजीची तयारी करतो इथं ती चिकन वगैरे चिकन आणलं होतं आम्ही चिकनची तयारी करतो म्हणजे चिकन धुतलं वगैरे तयारी ही आधी शिजून घेतलं मस्तपैकी आता कधीच बघतच नाही खूप छान झाले आणि खूप मजा येत होती शेताची आणि नवीन ठिकाणी वेगळी असते आणि इथं माझ्या दिरांच्या बाई आहेत त्यांच्यावाले भांडे वगैरे काय राहून देतात कारण की त्यांचं चालू असतं कारण की शेतामध्ये थांबावं लागतं हे बघा या पद्धतीने तयार होते आणि पोरांना ना भूक लागली तर ते इथे चिवडा खायला बसले कारण की आम्ही तरी काही खूप लोकल आलो तर असं नव्हतं खूप उशीर आलो म्हणून मग काही नाही आणि थोडासा आम्हाला उशीर झाला आम्ही ना स्वयंपाकाला पण मग अचानक आमच्याकडे पाहुणे आल्यामुळं मग लेट चालू मग तशी वेगळे आता इथं भाजीला फोडणी येते आम्ही मसाले वगैरे आणि जवळजवळ सगळे मसाले आम्ही तयार करून घेऊन आलो होतो इथं फक्त फोडणी द्यायची होती भाजीला शिजवायचं होतं आणि भाकरी वगैरे सगळं इथं बनवलं भात वगैरे सगळं आणि हे बघा इथं तुम्ही बघू शकता आम्ही आता भाजीला फोडणी देतो आणि इथं माहिती मसाला होता ते एक टाकतायत आणि ते फक्त चाळायचं काम करते ज्याच्याकडून हे जातात तर बघा भाजी हे टाकताय माई म्हणे आधी दिसत येतच नव्हते कारण साड पण येतच होतं त्या पोळीमध्ये खूप गरम बी होता शेक लागत होता नंतर मग मी उठून थोडंसं हे करायला लागली तर मग मस्तपैकी भाजी झाली खूप छान झालं भाजी होती आम्ही फिरलो वगैरे पण अंधार असं मग काही जास्त लांब फिरू शकतो तिथल्या तिथेच आम्ही हे केल्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केले फोटो काढले भरपूर फोटो काढले आणि म्हणजे आम्ही भात होत नाही ना तर भरपूर फोटो काढले तेही फोटो तुमच्यासोबत शेअर केलेले बघू शकता तर हे बघा तुम्ही बघा आमच्या इथं भाजीला फोटो दिली गेलेली आहे आणि काय नाही पोरांना विचारलं पीस वगैरे खायचे ना पोरं तर नाही म्हणायला लागले तर नाही म्हणजे भात जेवणाबरोबरच खाऊ तर म्हणतं ठीक आहे जाऊ दे फोडणी दिली
माईंनी भाजी खूप छान बनवली होती. सगळं माईंनीच केलं, मी फक्त चाळतीचं काम करत होती. जास्त जण आणि आपल्याला काही सवय बी नसते जास्त जण माईंनीच सगळं केलं होतं. त्यांनाच सगळं करायला लावलं. मीच सांगितलं म्हणजे तुम्ही करा, मला काही नाही, मी जरा या भाषा सांगेल. आणि तिथं पाणी पण खूप छान असतं, ते विहिरीचं पाणी होतं ना, तेच फक्त आम्ही प्यायला घरून ॲक्वागार्डचं घेऊन आलो होतो. स्वयंपाकाला तिथं विहिरीचं पाणी घेतलं होतं. विहिरीचं पाणी इतकं स्वच्छ आणि गोड लागतं ना, खूप छान पाणी लागतं. तुम्ही बी एखाद्या वेळेस अगर तुमच्या शेतात वगैरे गेले तर तुम्ही नक्की try करा. खूप छान झालेलं आहे. हे बघा, मस्तपैकी आमचा हा स्वयंपाक रेडी आहे. आणि आता भाजीला फोडणी दिली आणि भाजी जशी उकळ फुटेल तसं आम्ही जेवायला बसू. नंतर मग माझी जी लहान पुतणी आहे सोनी, तिचे मिस्टर आले, सोनीचे मिस्टर आले. त्यानंतर सोनीने ते पण जेवायला बसले आमच्यासोबत. आमची भाजी उकळायला लागली, बघितलं तुम्ही, खूप छान झाली, पण खूप सुंदर वास येत होता. चुलीवरची भाजी खायची मजा येते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला पुन्हा दाखवते. अंधारच आहे, तर ते उजेडा सहित पण मी तुम्हाला दाखवलं होतं, पण मग आता मी दाखवते. किती अंधार आहे ते बघा. ही भाजी आमची तयारी. नंतर आम्ही पापड वगैरे भाजले चुलीवर आणि नंतर मग जेवायला बसलो. इथं आमची भाजी तयार आहे. आणि त्यानंतर मग आम्ही नंतर खूप गप्पा वगैरे मारल्या. तर मग खूप सुंदर कहाणी गोष्टी केल्या. कारण की असे आम्ही गप्पा मारायला गेलो इथं. मग आता माझी लहान पुतणी ती जेवायला वाढते. हे माझे लहान जावई आमचे, म्हणजे सोनीचे मिस्टर आहेत. नंतर मग जेवण झालेलं आहे. इथं आमची जेवण वगैरे झाले. आता माझ्या पुतण्या दादू त्यांचे मित्र आहेत, तेही जेवायला बसले. नंतर मग आम्ही आता निघालो. चला मग आम्ही आता निघालेलो आहे घराकडं. तर हे छोटेसे हे मी जे फोटो काढले होते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.